राज्यात महापालिका निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे काही तास बाकी असताना पिंपरी चिंचवड विधानसभेच्या भारतीय जनता पक्षाच्या माजी आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप यांचा एक सोशल मीडियावरील स्टेटस चांगलाच चर्चेत आला आहे. पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने दिलेला उमेदवार हा नमक हराम आहे, या आशयाचं स्टेटस माजी आमदार अश्विनी जगताप यांनी ठेवला होता. विशेष म्हणजे चिंचवड विधानसभा क्षेत्रातील महापालिकेचे उमेदवार हे अश्विनी लक्ष्मण जगताप यांचे दीर तसेच चिंचवड विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार शंकर पांडुरंग जगताप यांनी ठरवले आहेत. त्यामुळेच एकूणच अश्विनी लक्ष्मण जगताप यांच्या या सोशल मीडिया स्टेटसवरून जगताप कुटुंबियातील वाद पुन्हा एकदा समोर आला आहे. भारतीय जनता पक्षाने प्रभाग क्रमांक 31 या ठिकाणी ज्ञानेश्वर उर्फ माऊली जगताप यांना उमेदवारी दिली आहे. मात्र ज्ञानेश्वर उर्फ माऊली जगताप हा नमक हराम आहे, या आशयाचं सोशल मीडिया स्टेटस अश्विनी लक्ष्मण जगताप यांनी ठेवलं होतं. मात्र त्यांच्या स्टेटस पिंपरी चिंचवड शहरात चर्चेला आल्यानंतर त्यांनी अवघ्या काही मिनिटातच आपला स्टेटस डिलीट केला आहे. भाजपच्या माजी आमदार अश्विनी जगताप यांनी सोशल मीडियावर नेमकं कोणतं स्टेटस ठेवलं होतं ते आपण ग्राफिकच्या माध्यमातून पाहूया. 15 वर्षापूर्वी पाहिलेलं स्वप्न आज पूर्ण झालं असं म्हणणाऱ्या ज्ञानेश्वर माऊली जगताप हे स्वप्न पाहताना तुला तुझी लाज कशी वाटली नाही. जेव्हा स्वर्गीय लोकनेते लक्ष्मण भाऊ जगताप आपल्या कर्तृत्व आणि राजकारण गाजवत होते तेव्हा तू त्यांच्या सावलीत बसून त्यांच्या जागी दुसऱ्याला पाहण्याचे मनसुबे रचत होतास. याचा अर्थ असा की तू 15 वर्ष भाऊबरोबर नव्हता तर त्यांच्या शेवटाची वाट पाहत होता. ज्या भाऊनी तुला ओळख दिली त्यांच्याच विरुद्ध इतकी वर्ष मनात विष पेरून ठेवले, हे स्वप्न नाही तर नमक हरामी आहे. ज्ञानेश्वर उर्फ माऊली जगताप, विजयाचा गुलाल उधळताना भान विसरलास, पण लक्षात ठेव ते तुझे स्वप्न नाही तर तुझ्या सडक्या वृत्तीचं आणि बुद्धीचं प्रदर्शन आहे. अश्विनी जगताप यांच्या सोशल मीडिया स्टेटसचा फटका ज्ञानेश्वर उर्फ माऊली जगताप यांना बसतोय का ते पाहणं आता पुढील काही काळात महत्त्वाचं ठरणार आहे.